कडक उन्हाची तमा न बाळगता आज 12 मेला हजारो शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, महिला आणि युवकांनी पालघर शहरात संघर्षाचा एल्गार पुकारला। भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी पालघर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता। डोक्यावर लाल टोपी, हातात लाल झेंडे आणि विविध मागण्यांची फलक घेऊन हजारो नागरिकांनी शहरातून घोषणाबाजी करत मोर्चा काढला। जमीन आमच्या हक्काची, शेतकरी एकजूट जिंदाबाद, जल, जंगल, जमीन वाचवा अशा घोषणांनी पालघर शहर दणाणून गेले होते। मोर्चामध्ये वनपट्टे, गायरान, देवस्थान, इनाम, सरकारी आणि तळघर जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी हजारो जमिनींचे अर्ज प्रशासनाकडे सादर करण्यात आले। मोर्चाचे नेतृत्व माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य व आमदार विनोद निकोले, राज्य सचिव मंडळ सदस्य किरण गहला तसेच इतर नेत्यांनी केले। यावेळी नेत्यांनी सरकारवर टीका करत गरिबांच्या जमिनी उद्योगपतींसाठी हिरावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। मोर्चा दरम्यान पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात आले। विराज प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील गावांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच MIDC परिसरातील वाढते वायू आणि रासायनिक प्रदूषण तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली। महिला, युवक आणि आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले। कडक उन्हात आंदोलनात सहभाग घेतला, त्यामुळे पालघरमध्ये जनतेच्या संघर्षाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली। रणरणत्या उन्हाची झळ सहन करणाऱ्या हातांनीच ही जमीन फुलवली आहे, त्यामुळे जमिनीवर हक्कही त्यांचाच राहणार। पेट्रोल डिझेलचा भाव वाढला का? पेट्रोल डिझेलचा भाव वाढला का? तुमचा चावलाचा भाव वाढला, डाळीचा भाव वाढला, भाजीपाल्याचा भाव वाढला का? तर तो भाव म्हणजे वाहून आणला जातो ना, समजा नाशिकवरून आणायचं ठरवलं डाणून, तर त्याला डिझेल लागतं गाडी आणायला, मग त्याचा भाव वाढतो। पेट्रोल डिझेलचा भाव वाढला का सर्व गोष्टीचा भाव वाढतो। म्हणून महाराष्ट्राच्या लोकांनी शिकायला पाहिजे, तामिळनाडूच्या लोकांनी बिना पैशामध्ये। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।